नमस्कार, सचिनच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 22 फेब्रुवारी 2022 वार मंगळवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरला तरी इतिहासच। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या। शहरात 10 दिवसांच्या अंतरात तिसरी हत्या। रविवारी पुन्हा वलगाव जवळ एकाची तिघांनी केली हत्या। पुतळा प्रकरणात आमदार रवी राणा यांनी पटियाला कोर्टात घेतली धाव। कोर्टाने दिला एका आठवड्याचा ट्रान्झिट बेल। औरंगाबाद जिल्ह्यातील शेत शिवारात कारमध्ये आढळले नग्न जोडपं। काहीच वेळात कारचा झाला स्फोट। नवीन प्रभाग प्रारूप प्रश्नावर आतापर्यंत 293 नागरिकांचे आले आक्षेप। तिसऱ्या दिवशी सुद्धा शहर ग्रामीण भागात शिवजयंती केली साजरी। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम। ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी। आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती मनपामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत। 3 सदस्यीय प्रभागाच्या प्रारूप प्रश्नावर 14 फेब्रुवारीपर्यंत आक्षेप मागवण्यात आले होते। त्यानुसार 21 फेब्रुवारीला एकूण 292 आक्षेप हरकती आल्या आहेत। यामध्ये प्रभाग हद्दी बाबतीत 261 तर प्रभागाच्या नावावर 31 आक्षेप हरकती प्राप्त झाल्या। त्यावर सोमवारी अमरावती मनपात निवडणूक आयोगाचे शिष्टमंडळाचे मुख्य अधिकारी माधवी खाडे, भारतीय प्रशासकीय सेवा विभागीय आयुक्त कार्यालयाचे निलेश सागर, अप्पर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, मनपायुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर, उपायुक्त सुरेश पाटील यांच्या निगराणीत नागरिकांचे आक्षेप हरकत ऐकून घेण्यात आलेत। यावर येणाऱ्या 2 मार्चला निर्णय देण्यात येणार आहे। अमरावती महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत। त्याच अनुषंगाने अगोदर 4 सदस्यीय प्रभाग प्रणाली होती, मात्र आता 3 सदस्यीय प्रभाग प्रणालीने निवडणुका होत आहेत। त्यामुळे 3 सदस्यीय प्रभाग प्रारूप रचना केली आहे। यामध्ये मनपा क्षेत्रातील प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे। प्रभाग बनविण्यासाठी मनपाच्या नगर रचना विभागाने ती तयारी केली होती। त्यानुसार 3 सदस्यीय प्रभाग प्रारूप रचनेवर मनपा निवडणूक विभागात 14 फेब्रुवारीला एकूण 292 तक्रारी प्राप्त झाल्यानंतर 21 फेब्रुवारीला सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत तक्रारीचे निराकरण करण्याकरिता निवडणूक आयोगचे शिष्टमंडळांच्या मुख्य अधिकारी माधवी खाडे, विभागीय कार्यालयाचे निलेश सागर, अप्पर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, मनपायुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर, उपायुक्त सुरेश पाटील सह अन्य अधिकारी यांनी आलेल्या 292 तक्रारींवर आक्षेप व हरकती मांडणाऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्यात। यामध्ये 261 प्रभागाच्या हद्दीबाबतीत तर 31 प्रभागाच्या नावावर आक्षेप घेण्यात आले होते। या संपूर्ण तक्रारींवर येत्या 2 मार्चपर्यंत निवडणूक आयोगांचे शिष्टमंडळ आपला निर्णय देणार आहेत। आमदार रवी राणा यांच्यावर अमरावतीचे मनपायुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईफेक प्रकरणी गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे त्या घटनेच्या दिवसापासून रवी राणा दिल्लीतच आहे। मात्र रवी राणा यांनी 21 फेब्रुवारीला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात धाव घेतली। या दिल्लीच्या कोर्टाने रवी राणा यांना एका आठवड्याचा ट्रान्झिट बेल मिळाली असल्याची माहिती रवी राणा यांनी दिली। त्यामुळे रवी राणा यांना एका प्रकारे दिलासा मिळाला असल्याचे बोलले जात आहे। तर मला
व खासदार नवनीत राणा यांना मुख्यमंत्री फसवण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याने मी आता उद्या नागपूर हायकोर्टात धाव घेऊन या विरोधात दाद मागणार व ज्या पोलिसांनी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केलेत त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले। त्यामुळे आता 22 फेब्रुवारीला रवी राणा अमरावतीत येणार असल्याची माहिती आहे। ज्या पद्धतीनं माझ्यावर 307 सारखा खोटा गुन्हा पोलिसांना हाताशी घेऊन मुख्यमंत्र्यांनी जो दाखल केला, त्या खोट्या गुन्ह्याच्या विरोधामध्ये मी पटियाला हाऊस या ठिकाणी ट्रान्झॅक्ट बेल मागितली। मी शिवजयंतीपर्यंत बेल मागितली नाही, अप्लाय केलं नाही। पण जेव्हा मला लक्षात आलं की पोलिसांना आदेश दिले आहे की रवी राणा जिथे सापडन त्याला तिथे अरेस्ट करा आणि खोट्या गुन्हा दाखल करून ज्या पद्धतीनं मला आणि खासदार नवनीत राणाला फसवण्याचा मुख्यमंत्र्याचा एकसूत्री कार्यक्रम आहे, त्या एकसूत्री कार्यक्रमाला मी कोर्टामध्ये पटियाला हाऊसमध्ये चॅलेंज केलं आणि त्या ठिकाणी 1 हप्त्याचा मला या ठिकाणी ट्रान्झॅक्ट बेल मिळाला आहे। या बेलच्या माध्यमातून मी उद्या नागपूरला जाईल आणि नागपूरला जाऊन हायकोर्टामधून हे ऑर्डर क्रॅश करील आणि ज्या पोलिसांनी माझ्यावर चुकीची कारवाई केली त्यांच्यावर सुद्धा कडीची कडी कारवाईची मागणी करणार आहे आणि मानहानीचा दावा सुद्धा मी हायकोर्टाच्या माध्यमातून टाकणार आहे। शहरात सर्वात जास्त खुनाच्या रक्तरंजित घटना फेब्रुवारी महिन्यात घडल्यात। शहरात 10 दिवसांच्या अंतरात 3ऱ्या हत्येची घटना घडली। रविवारी रात्री पुन्हा आयोजित केलेल्या पार्टीत वाद निर्माण झाल्याने तिघांनी एकाचा खून केल्याची घटना घडली आहे। 3ही आरोपी पसार झाल्याने वलगाव पोलीस पथक त्यांच्या शोधात रवाना झाले आहेत। अमरावती शहर गुन्हेगारी, लूटमार, घरफोडी, अवैध धंद्याच्या नावाने आता चांगलेच चर्चेत येत आहेत। यापेक्षाही कायद्याच्या भाषेत सर्वात मोठा गुन्हा खून या प्रकरणात तर शहर चांगलेच गाजत आहेत। 2022च्या दुसऱ्याच महिन्यात काहीच दिवसाच्या अवधीत सर्वात जास्त खुनाच्या घटना घडल्या आहेत। याच महिन्यात 10 दिवसात 4 दिवसाच्या अंतरात तब्बल 3 खुनाच्या रक्तरंजित घटना घडल्या आहेत। शहर पोलीस एकीकडे मोठ्या कारवाया करीत आहेत। अट्टल गुन्हेगाराविरुद्ध मोठी कारवाईला सुरुवात झाली आहे, तरी मात्र गुन्हेगारी आकडेवारीवर अंकुश लावण्यात पोलिसांना अद्यापही यश प्राप्त झाले नाहीत। राजुरा ITI मार्गावरच एकाने दोघांवर जीव घेणा हल्ला केल्याची घटना 3 दिवसापूर्वी घडली होती। आता पुन्हा रविवारी रात्री वलगाव समोरील अंतरावर एकाची हत्या केल्याची घटना घडली आहे। वलगावाच्या काहीच अंतरावर दर्यापूर मार्गावर एका भटंगती समाजाच्या अनेक झोपड्या त्या ठिकाणी वसल्या आहेत। याच ठिकाणी रात्री पार्टीचा बेत चौघांनी आखला। त्या ठिकाणी आकोट येथे राहणारा 32 वर्षीय मृतक कन्हैया पवार हा सुद्धा गेला। या पार्टीत वाद निर्माण झाल्याने तिघांनी कन्हैयाची बेदम पिटाई करून त्याच्या डोक्यावर लाकडी फळीने जोरदार प्रहार केल्याने त्याचा मृत्यू झाला। याचीच माहिती वलगाव पोलिसांना मिळताच तात्काळ दाखल झाले। या घटनेत पोलिसांनी दसरा मैदान येथे राहणारे जिकन शिंदे, राजेश शिंदे व कृष्णा नामक विरुद्ध गुन्हे दाखल केले। 3ही आरोपी पसार झाल्याने पोलीस पथक त्यांच्या शोधात वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाले आहेत। एका कारमध्ये एक जोडपं नग्नावस्थेत आढळून आल्याने काहीच वेळात त्याच कारचा स्फोट झाल्याचे एका शेतकऱ्याने पाहिले। ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील गांधेली शेतशिवारात घडली। या कारमधील आतील भागातील साहित्य तुटलेल्या अवस्थेत दिसून आल्याने याची माहिती मिळताच चिखलठाणा पोलीस तात्काळ दाखल झालेत। त्या जोडप्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्या दोघांचाही मृत्यू झाला। ही घटना कशी घडली, ते जोडपं नग्नावस्थेत का, कारचा स्फोट कसा झाला याचा तपास पोलीस करीत आहेत। एका कारमध्ये एक जोडपं नग्नावस्थेत आढळून आल्याने काहीच वेळात त्याच कारचा स्फोट झाल्याचे एका शेतकऱ्याने पाहिले। ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील गांधेली शेतशिवारात घडली। या कारमधील आतील भागातील साहित्य तुटलेल्या अवस्थेत दिसून आल्याने याची माहिती मिळताच चिखलठाणा पोलीस तात्काळ दाखल झालेत। त्या जोडप्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्या दोघांचाही मृत्यू झाला। ही घटना कशी घडली, ते जोडपं नग्नावस्थेत का, कारचा स्फोट कसा झाला याचा तपास पोलीस करीत आहेत। शेतशिवारात कारचा स्फोट होणे, त्यात एक जोडपं नग्नावस्थेत दिसून येणे हे नवल नाही का? अशीच चक्रावून टाकणारी घटना औरंगाबाद जिल्ह्यात गांधेली शेतशिवारात घडली। हे दृश्य एका शेतकऱ्याने प्रत्यक्षात पाहिली।
एका कारमध्ये एक जोडपं नग्नावस्थेत दिसून आले. काही क्षणात त्या कारचा अचानक स्फोट झाला. यात ते दोघेही जळालेत. याचीच माहिती शेतकऱ्याने पोलिसांना देताच चिखलठाणा पोलीस तात्काळ दाखल झालेत. पोलीस स्टेशन चिखलठाणा हद्दीतील ग्राम गांधेली या शेत शिवारामध्ये दुपारी 1 ते 1:30च्या सुमारास एका शेतकऱ्याला एका गाडीच्या स्फोटचा आवाज आला. त्या जळालेल्या जोडप्यांना तात्काळ उपचारासाठी दाखल केले. मात्र काहीच वेळात त्या दोघांनीही शेवटचा श्वास घेतला. ही घटना गंभीर असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी जयदल भवर हे सुद्धा पथकसह दाखल होऊन पाहणी केली. तर त्या गाडीमध्ये एक कपल होतं. तर ते कपल नंतर अचानक गाडीच्या आतमध्ये स्फोट झाला. त्याचं कारण अजून अज्ञात आहे. आम्ही त्याच्याबद्दल तपास करत आहोत. पण त्यात 2 जखमी झाले. जखमींना आपण हॉस्पिटलला नेलं तर तिथं त्यांना डेथ डिक्लेअर केलेला आहे. दोन्ही सम या ठिकाणी मयत. ही घटना नेमकी कशी घडली, या 4 चाकी वाहनात ते जोडपं नग्नावस्थेत का, याचा तपास कामाला पोलीस लागले आहेत. भाजपाचे प्रवक्ता किरीट सोमय्या विरुद्ध संजय राऊत यांनी विधान केल्याने आता त्यांना आपल्या भाषेत उत्तर देण्यासाठी सोमय्या यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसह संजय राऊत यांच्यावर चांगलेच भडकलेत. भडवा कोण, जा माझ्या आईला पत्नीला जाऊन विचार. 17 महिन्यात ठाकरे यांनी एक वाक्य बोलण्याची हिंमत केली नाही आणि आता सरपंचाला समोर करीत आहेत. त्यांची चोरी घोटाळे बाहेर पडत आहेत म्हणून शिवीगाळ करीत आहेत, अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया स्पष्ट केली. सोमय्या यांना उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांनी याआधी लिहिलेले पत्र सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखविलेत. पाहूया किरीट सोमय्या काय म्हणतात ते. याच्यावर उद्धव ठाकरेंनी गेल्या 17 महिन्यात एक वाक्य बोलण्याची उद्धव ठाकरे साहेब की शिवसेनेचा एकाही नेत्यामध्ये हिंमत नाही. जोड्यातनी मारण्याची भाषा करतात आणि त्या सरपंचाला काय पुढे करतात. सरपंच सकाळी एका चॅनलला सांगतो बंगले होते, नंतर फोन येतो मातोश्रीवरून, दुपारी सांगतो बंगले नव्हते. आता या संबंधी या विषयात जोडे मारण्याची भाषा, दलालपासून भडवापर्यंत बोलण्याची भाषा, भडवाचा अर्थ संजय राऊतला कळतो का? माझ्या बायकोला जाऊन विचार, माझ्या आईला जाऊन विचार. भडवा अर्थ कळतात का संजय राऊतना? माझी बायको मराठी आहे, महाराष्ट्रीयन आहे, ओक. माझी सुनबाई बागायतकर आहेत, महाराष्ट्रीयन आहेत. अशा प्रकारची शिवी उद्धव ठाकरे तर्फे संजय राऊत देतात का? कारण की त्यांची चोरी, लबाडी, फसवणूक, घोटाळे बाहेर पडत आहेत म्हणून. आणि त्याचे किती पुरावे पाहिजे? आता हे सरपंच ही मीटिंग केव्हा झाली? 18 जून 2019ला. कोरलेची अध्यक्षस्थानी कोण होते? प्रशांत जानू मिसाळ. आणि त्या मीटिंग मध्ये काय पास झालं, काय निर्णय झाला बघा. शेवटचं वाचा 47 नंबर. सौरश्मी उद्धव ठाकरे आणि मनीता रवींद्र वायकरच्या नावाने 19 बंगले केले. किरीट सोमय्याला दोडे मारण्याची भाषा करतात. बघा एक एक रिसीट आहे, कोणी पैसे भरले, एक एक प्रॉपर्टी बघा. प्रॉपर्टी नंबर 787 म्हणजे घर क्रमांक, बंगलो क्रमांक 788, 791 बघत जा. एक 793, 96, 97, 98, 799, 801, 802, 803, 804, 805 आणि किती तारखेला भरलेत? 12/11/2020. किती वर्षाचे भरलेत? वर बघा 2019-20, 2020-21 भावाचा आहे. आणि प्रॉपर्टी रजिस्टर एकच कागद नाही. त्यानंतर प्रॉपर्टी रजिस्टर मध्ये हे सगळे बंगले त्यांच्या नावावर. सरपंचावर काय दबाव आणणार हो? सरपंच साधा माणूस असतो.
तो कधी हो म्हणतो, कधी नाही म्हणतो. इथे प्रॉपर्टी रजिस्टरमध्ये नाव आहे, रिसिप्ट दिलेले आहेत. अडचण काय आहे? शिवसेनेची अडचण ही आहे की कोविड हॉस्पिटल घोटाळा जो झाला त्यात जी ब्लॅकलिस्ट करण्यात आली कंपनी, हे बघा, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी 9 सप्टेंबर 9/9/2020 ला लाईफलाईन मॅनेजमेंट सर्व्हिसला ब्लॅकलिस्ट केलं. 9 सप्टेंबर 2020. आणि ते ब्लॅकलिस्टचा मागचा रिपोर्ट जर तुम्ही वाचला, 15 दिवसात ब्लॅकलिस्ट केलं. त्या 15 दिवसात ज्या कोविड पेशंटची अवस्था झाली त्याचा हिशोब देण्याची संजय राऊत किंवा उद्धव ठाकरेमध्ये हिंमत नाही आहे. प्रॉब्लेम जे गेले 10 दिवस नील सोमय्याला जेलमध्ये टाकणार आणि मेधा सोमय्याला जेलमध्ये टाकणार, किरीट सोमय्याला जेलमध्ये टाकणार, हा इश्यू आहे. जगभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली. यासोबतच भीमटेकडी येथे सुद्धा शिवजयंती निमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करून जयंती साजरी करण्यात आली. मराठा सेवा संघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अरविंद गावंडे यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांचे कार्य यावेळी स्पष्ट केलेत. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या व्याख्यान कार्यक्रमात अनेक नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जगभरात अनेक कार्यक्रम आयोजित करून साजरी करण्यात आली. अमरावती शहरात सुद्धा अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात जयंती साजरी करून शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यात आला. याचप्रमाणे भीमटेकडी येथील बौद्ध उपासक संगतीने भीमटेकडी परिसरात रविवारी सायंकाळी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महापुरुषांच्या प्रतिमेला हार अर्पण करून करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बौद्ध उपासक संघाचे अध्यक्ष आंबेडकरी विचारवंत शिवा प्रधान होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मराठा सेवा संघाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अरविंद गावंडे होते. प्रारंभी सर्वांच्या वतीने सामूहिक बुद्धवंदना करण्यात आली. व्याख्यान कार्यक्रमात अरविंद गावंडे यांनी शिवाजी महाराजांचा महापराक्रम आणि सर्व समान धर्मविषयी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्यासाठी काही वेगळा क्लास घ्यायची काही गरज नसते आपल्याला. आणि मग ह्या सगळ्या विचार त्यांच्यावर झाले, त्याचा पगड त्यांच्यावर झाला लहानपणापासूनचा. त्यांनी त्यावेळेस मोगल साम्राज्यामध्ये असलेलं आदिलशाही आहे, निजामशाही आहे, 5 शाह्या होत्या त्यावेळेस. निजामशाही होती, आदिलशाही होती, आपली इथे कुतुबशाही होती, आपल्या अचलपूरची हिमादशाही होती आणि एक बिदरशाही होती. अशा 5 शाह्या होत्या आणि सगळे सगळे मुसलमान साम्राज्य होतं. या मुसलमान साम्राज्यामध्ये त्यांचे सरदार मात्र मराठेच होते. त्यांचे प्रधान, त्यांचे कुलकर्णी हे सगळे ब्राह्मणच होते हेच लोक. आणि हेच एकामेकासोबत भांडत होते आणि ते सगळे त्याचा मजा घेत. मग हे सगळं असताना मग या व्यक्तीबद्दलच काय एवढं. हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांची 392वी जयंती नुकतीच सर्व देशामध्ये साजरी होत असताना बौद्ध उपासक संघ भीमटेकडी परिसर अमरावतीच्या वतीने सुद्धा ही जयंती साजरी करण्यात येत आहे. आणि त्यानिमित्तानं मला असं सांगावंसं वाटते की छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं रयतेचे राजे असून त्यांनी खऱ्या अर्थानं सर्व शेतकऱ्यांना आणि सर्व मावळ्यांना एक प्रकारची समतेची वागणूक देऊन त्यांनी भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये एक समतेचा धागा त्यांनी जोडलेला आहे. हे सुद्धा या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. तसेच शिवाजी महाराजांच्या संदर्भात खूप काही सांगावंसं वाटते. त्यांनी गट केले, त्यांनी आतापर्यंत जे किल्ले बांधले आहेत त्या किल्ल्याचं संवर्धन तर होतच आहे, परंतु त्या किल्ल्यामधून खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचे विचार पेरल्या जावेत हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि तद्वतच
या शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये सांगायचं झालं, शिवाजी महाराज हे कधी मुस्लिम दृष्टी नव्हते, ते धर्माच्या पद्धतीने भाग घेणार नव्हते, तर ते एक आपल्या सर्व मराठी लोकांना, मराठी माणसांचं आणि मराठी लोकांचं राज्य कसं निर्माण होईल या दृष्टिकोनातून त्यांनी सर्वहारा प्रयत्न केलेत आणि त्यामधूनच त्यांनी मोगलांशी युद्ध करून, दरवेळेस युद्ध करून आणि पाचही ज्या शाही आहेत त्या शाहीमध्ये त्यांनी मुस्लिमांचा आई जिजामाता युद्धसह अनेक घटना यावेळी स्पष्ट करण्यात आल्यात। या कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक उमेश शहारे यांनी केलेत, तर आभार ज्योती बोरकर यांनी केलेत। कार्यक्रमाला संघाचे डीजी वानखडे, नामदेव वाघमारे, अवधूत गजबिये, व्यंकटेश खोब्रागडे, शरद सोनोने, गोपाळ रामटेके, नंदिनी वरगट, प्रतिभा प्रधान, मनीषा दुर्योधन, सविता भगत, लता तायडेसह अनेक नागरिकांनी हजेरी लावली। भारतातील सर्व धर्माच्या लोकांना त्यांच्या धर्माचे पालन करून जीवन जगण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य दिलेले आहेत। भारतीय संविधानाच्या कलम 14 आणि 18 नुसार भारतीय नागरिकांना समानतेचा अधिकार देण्यात आला आहे आणि या नियमाचे थेट उल्लंघन हिजाबच्या प्रकरणात कर्नाटक राज्याचे महाविद्यालय आणि सरकार करीत आहेत। याबाबत अंजनगाव सुरजी मानवतावादी क्रांती दलाच्या वतीने या घटनेचा निषेध करून सुमारे 2000 नागरिकांच्या सहाय्यानिशी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। कर्नाटक राज्यातील हिजाब घटनेचा वाद दर दिवसाला वाढतच आहे। कर्नाटकातील मांड्या शहरातील PS महाविद्यालय परिसरात हिजाबचा पेहराव करून आलेल्या मुस्कान नामक विद्यार्थिनीला काही युवक अडवून नारेबाजी करतात। ही बाब दुःखदायक आहे। मुस्लिम समाजामध्ये हिजाब व नकाब हा महिलांचा पोशाख असून तो घालण्याचा अधिकार त्यांना संविधानाने कलम 14, 15, 19 व 21च्या माध्यमातून मिळाला आहे। मात्र यावर वाद करून संवैधानिक अधिकाराने हनन होत आहे। ही घटना निंदनीय असून समाजातील महाविद्यालयीन विद्यार्थिनींना भीती दाखवून शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे हे कट कारस्थान असल्याचे वाटते। तरी या घटनेत सहभागी समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, महाविद्यालयीन परिसरात पोलीस बंदोबस्त लावून विद्यार्थिनींना सुरक्षा देण्यात यावी। हे धार्मिक स्वातंत्र्यावर हल्ला असून या घटनेचा मानवतावादी क्रांती दलच्या वतीने निषेध करून सुमारे 2000 नागरिकांचे सहाय्यनिशी निवेदन अंजनगाव सुरजी तहसीलदार यांना सादर करण्यात आले आहे। आज 21 फरवरी हमने 2014 नागरिकों के सही के साथ तहसीलदार साहब को निवेदन दिया है। तहसीलदार साहब की मार्फत जिला अधिकारी को निवेदन दिया है कि कर्नाटक के मांड्या नामी शहर में एक PS महाविद्यालय है, वहाँ एक मुस्लिम लड़की हिजाब पहनकर कॉलेज में आई तो बाहर से आए हुए कुछ लोगों ने उसका घेराव किया और उसका घेराव करके उसके खिलाफ नारे लगाने लगे। तो मुस्लिम लड़की हिजाब पहनकर आई, ये अधिकार हमको संविधान ने दिया है। संविधान की कलम 14, 15, 19 और 21 के अंतर्गत ये अधिकार संविधान ने दिया है कि मुस्लिम लड़कियां अपना पोशाक, अपना परिधान इस्तेमाल कर सकती है। लेकिन इसी मामले को मुद्दा बनाकर अब पूरे मुल्क में हिजाब के ख़िलाफ़ एक मुहिम चलाई जा रही है। तो हम सरकार से निवेदन करते हैं कि ये एक ऐसा मुद्दा है जिस पर कोई धांधली करने की ज़रूरत ही नहीं है। दरअसल में फ़िलहाल रोज़गार, शिक्षण, स्वास्थ्य इसकी इस तरफ ध्यान देने की ज़रूरत है। लेकिन जो भी समाज कंटक देश का माहौल बिगाड़ने के लिए इस किस्म के मुद्दे उठा रहे हैं, तो मानवतावादी क्रांति दल सरकार से मांग करता है कि ऐसे समाज कंटकों पर सख्त से सख्त कार्रवाई की जाए और ऐसे मुद्दों को जगह पर ही दबा दिया जाए। मूर्तिजापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची सभा संपन्न झाली। मात्र या सभेला काही पत्रकारांना डावलून शांतता सभा का गुंडाळली
याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींमध्ये कमालीचा संताप व्यक्त होण्यासोबतच पोलीस विभागाच्या या संशयास्पद भूमिकेवर उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे। तसेच पोलिसांची भूमिकाही संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे। स्वातंत्र्य चळवळीत राजकीय भान निर्माण करणारी, अनेक सामाजिक बदलासाठी आग्रही राहणारी व आज इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून चालू घडामोडीची अपडेट देणारी पत्रकारिता शासन, प्रशासन व सर्वसामान्य नागरिकांना सजग करणारे प्रभावी माध्यम समजले जाते व जनहिताच्या तसेच नागरिकांना जागरूक करण्याच्या बातम्या प्रसिद्ध करीत असतात। शहरात धार्मिक, सामाजिक, राजकीय किंवा राष्ट्रीय सण उत्सव असू दे, समाजात शांतता व सुरक्षा अबाधित राहावी याकरिता पोलीस प्रशासनाला सोबतच प्रसार माध्यमाचीही तेवढीच मोलाची कामगिरी असते। पोलिसांची सतर्कता व पत्रकारांची जागरूक भूमिका यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही। मात्र मूर्तिजापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या शांतता समितीच्या सभेला काही पत्रकारांना अंधारात ठेवून मोजक्या शांतता समितीच्या सदस्यांना आमंत्रित करून पोलीस विभागाने शांतता समितीची सभा गुंडाळली। शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांना प्रसारमाध्यमांची गरज भासली नाही का, की आपले काही पितळ उघडे होईल या भीतीपोटे काही पत्रकारांना निमंत्रित केले नाही का, की पोलीस विभागातील अधिकाऱ्यांच्या मर्जीतील काही कर्मचाऱ्यांना पत्रकारांची ॲलर्जी आहे का, कसे नानाविध प्रश्न उपस्थित होत आहेत। पत्रकारी शांतता समितीचे पदसिद्ध सदस्य मानले जातात, तरी सुद्धा त्यांना डावलून ही शांतता समितीची सभा का आटोपती घेतली, याबाबत पोलिसांचा हेतू काय होता हे आता पोलीस विभागांच्या वरिष्ठ स्तरावर चौकशी करून पुढे आणावे, अशी मागणी आता प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधी व सजग नागरिकांकडून होत आहे। मूर्तिजापूरवरून मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज प्रतिनिधी। एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर। चांदूरबाजार तालुक्यातील ग्रामीण भागात येत असलेल्या वणी बेलखेडा येथे आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात होत असतात, पण चांदूरबाजार तालुक्यातील ग्रामीण भागात हिंदू, मुस्लिम, बुद्ध सर्व समाज बांधव एकत्रित येऊन घरोघरी दिवा लावून व रंगरंगोटी काढून छत्रपती शिवाजी महाराजांची ढोल, ताशे, डीजे न लावता पालखी मिरवणूक काढून हिंदू मुस्लिम ही एकता दाखवून गावाचे नाव मोठे करून सर्व समाज बांधवांना समोर एक चांगला आदर्श ठेवला आहे। या संपूर्ण शिवजयंती कार्यक्रमाचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा माजी सभापती, प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख, ग्रामपंचायत सदस्य मंगेश देशमुख यांनी केले आहे। गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी शिवाजी महाराजच्या पालखीला खांद्यावर घेऊन टाळ मृदुंगाच्या गजरात गावात मिरवणूक काढण्यात आली व गावातील सर्व जाती धर्मातील लोकांनी उपस्थिती दर्शविली। यावेळी संपूर्ण वणी बेलखेडा ग्रामवासियांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दल महत्त्व पटवून दिले। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच आरती राऊत यांनी भूषविले। तसेच कार्यक्रमाला ब्राह्मणवाडा थडी पोलीस स्टेशन ठाणेदार दाभाडे व PSI शिंदे यांनी उपस्थिती दर्शविली। असे चांगल्या प्रकारे नियोजन प्रहार व ग्रामवासियांनी पार पाडलेत। पुष्पा या चित्रपटाला देशाबरोबरच परदेशातही पसंती करण्यात आली असून या चित्रपटाचे संवाद मोठ्या लोकांपासून तर लहान मुलांपर्यंत ऐकायला मिळत आहेत। पुष्पा या चित्रपटातील कलाकार अल्लू अर्जुन ज्याने आपल्या उत्कृष्ट अभिनयाची छाप सोडली, त्याचे चित्रीकरण जंगल तस्करीत करण्यात आले असूनही मात्र मेळघाटात पुष्पा या चित्रपटाच्या पोस्टरात जंगल में फायर नहीं फ्लॉवर चाहिए अशी प्रसिद्धी वन विभागाकडून जंगलाच्या संरक्षणाबाबत विशेष प्रसिद्धी सुरू करण्यात आली आहे। मेळघाटातील जंगलांना आग लावल्यास 5,000 रुपये दंड आणि 2 वर्षाची शिक्षाही होऊ शकते अशी माहितीही या पोस्टरद्वारे देण्यात येत आहे। पुष्पा या चित्रपटात जंगलाचे नुकसान करून चंदन तस्करीसारखी प्रकरणे दाखवण्यात आली होती,
मात्र मेळघाटच्या वन विभागाने या चित्रपटाच्या पोस्टरला सकारात्मक रूप देऊन जंगल में फायर नहीं फ्लॉवर चाहिए असा संदेश देत या पोस्टरच्या माध्यमातून नागरिकांना जंगलाच्या रक्षणासाठी विशेष माहितीही देण्यात येत आहे। आता पुष्पाचे पोस्टर जंगलाच्या सीमेवर असलेल्या गावांमध्ये एक वेगळीच क्रेज सोडत आहे, जे मेळघाटात चर्चेचे माध्यम बनले आहे। धारणीहून शकील अहमद, सिटी न्यूज प्रतिनिधी। जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। शहरात 10 दिवसांच्या अंतरात तिसरी हत्या। रविवारी पुन्हा वलगाव जवळ एकाची तिघांनी केली हत्या। पुतळा प्रकरणात आमदार रवी राणा यांनी पटियाला कोर्टात घेतली धाव। कोर्टाने दिला एका आठवड्याचा ट्रान्झिट बेल। औरंगाबाद जिल्ह्यातील शेत शिवारात कारमध्ये आढळले नग्न जोडपं। काहीच वेळात कारचा झाला स्फोट। नवीन प्रभाग प्रारूप रचनेवर आतापर्यंत 293 नागरिकांचे आले आक्षेप। तिसऱ्या दिवशी सुद्धा शहर ग्रामीण भागात शिवजयंती केली साजरी। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता। यामध्ये जीटीपी चॅनल 73, एसएन चॅनल 98, सिटी केबल चॅनल 92 वर। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। यूट्यूब अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र यावरच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज।